लाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। अहिल्यानगरमध्ये संतप्त मुस्लिम समाज रस्त्यावर, काही काळ धार्मिक तणाव, रांगोळीच्या माध्यमातून मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप। सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यामागे कुणाचा हात ते शोधून काढणार, अहिल्यानगरच्या तणावाच्या नंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही, 30 संशयित पोलिसांच्या ताब्यात। छत्रपती संभाजीनगरच्या करमाड गावामध्ये तणाव, एका धर्माच्या धर्मगुरूबाबत वादग्रस्त स्टेटस ठेवल्यामुळे तणाव, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत। एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींच्या दौऱ्याला कोल्हापूरमध्ये विरोध, ओवेसी भडकाऊ भाषण करत असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप, पोलिसांचा चोख बंदोबस्त। पूरग्रस्त भागामधल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, 12वीच्या परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ, एबीपी माझाच्या बातमीनंतर शिक्षण मंत्र्यांच्या सूचना। दसरा मेळाव्याच्या आधीच राजकीय चिखलफेक, ठाकरेंनी मेळाव्याला खर्च करण्याऐवजी पूरग्रस्तांना मदत द्यावी, भाजपचा टोला, तर संघालाही सल्ला द्या, ठाकरेंच्या शिवसेनेचा पलटवार। मुंबईच्या महापौर पदावरून राजकीय रस्सीखेच, महापौर मराठी आणि मनसेचाच होणार, मनसेचा दावा, ठाकरेंच्या शिवसेनेचाही खोचक टोला। मध्य रेल्वेच्या स्वयंचलित दरवाजे असलेल्या नॉन एसी लोकलची कारशेडमध्ये चाचणी यशस्वी झाल्यास दुसऱ्या टप्प्यात स्टेशनच्या दरम्यान पुन्हा एकदा चाचणी घेतली जाणार। राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू, टीव्हीवरच्या चर्चेदरम्यान केरळमधील भाजपचे प्रवक्ते प्रिंटू महादेवन यांचं वादग्रस्त वक्तव्य, कारवाईसाठी काँग्रेसचं अमित शहांना पत्र। आशिया चषकावरती भारताचं नाव कोरल्यानंतर मैदानावरती हाय व्होल्टेज ड्रामा, पाकिस्तानच्या मोहसिन नक्वींच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारायला भारताचा नकार, ट्रॉफी शिवाय टीम इंडियाचं सेलिब्रेशन। देवीच्या चरणी आज 8वी माळ, करवीर निवासिनीला तिरुपतीकडून मानाचा शालू, तर तुळजाभवानीची अलंकार महापूजा संपन्न।